मेदूवडा बनवायचं म्हटलं की प्रत्येक वेळेला डाळ भिजवा, नंतर ती दळा आणि एवढं सगळं करूनही मेदूवडा तयार केल्यानंतर तो बऱ्याचदा तेलामध्ये फुटतो, तो व्यवस्थित आकारच धरत नाही, असे भरपूर सारे प्रॉब्लेम येतात. म्हणूनच तर आज आपण बनवत आहोत जराही डाळ न भिजवता, न दळता, अजिबात तेलात न फुटणारा, वरून कुरकुरीत, आतून मऊ लुसलुशीत, जाळीदार, जास्त काही फाफट पसारा न घालता इन्स्टंट मेदूवडा. आणि बघितलं आपला मेदूवडा इतका पातळ थापून देखील किती छान असा फुललेला आहे. अजिबात तेलकटही झालेला नाहीये. मस्त असा कुरकुरीत आहे. हा भरपूर काळापर्यंत असून असाच राहतो. त्यामुळे तुम्हाला रेसिपी नक्की आवडणार आहे. चला तर मग लगेचच या इन्स्टंट मेदूवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात अगोदर घेऊयात 1 वाटी बारीक रवा. तसं तर जाड रवा असला तरी देखील चालेल, कारण हा आपण मिक्सरला फिरवूनच घेतोय. पण शक्य असल्यास बारीक वापरा. बारीक रवा असला की मग जास्त फिरवत बसावं लागत नाही आणि मेदूवड्याच्या मिश्रणाला बाइंडिंगही छान येते. सेम वाटीने पाऊण वाटी लागणार आहे पोहे. आपले जे रेग्युलरचे पोहे असते ना, तेच घेतलेले आहेत. हे एखाद्या कपड्याने स्वच्छ पुसून घेऊ शकता, पण धुवून अजिबात घेऊ नका. झाकण लावूयात आणि लगेचच हे दोनही साहित्य मिक्सरला एकदम बारीक पावडर स्वरूपात दळून घेऊयात. तर बघा या स्वरूपाचं आपलं मेदूवड्यांचं पीठ तयार झालंय. आता सेमच वाटीने घेऊयात अर्धा ते पाऊण वाटी दही. ताजंच दही वापरायचे, जास्त आंबट नसावं. एकदमच कमी आंबट दही असेल तर पूर्ण 1 वाटी दही घेतलं तरी देखील चालेल, किंवा मग दह्याऐवजी ताक देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. संपूर्ण जिन्नस व्यवस्थित पहिले चमच्यानेच मिक्स करून घेऊ. यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल. जर तुम्ही 1 वाटी दही किंवा 1 वाटी पाणी वापरलं असेल तर वरतून पाणी घालण्याची अजिबात गरज पडणार नाही. पण मी दही कमी घातलंय ना, तर म्हणून मला साधारणतः पाव वाटी पाण्याची गरज पडणार आहे. तर हे पाणी मी एकखटी न टाकता थोडं थोडं करून घालते. यामुळे मला लगेचच पाण्याचा अंदाजही येईल. तर बघा पाणी घालत असताना ज्या वेळेला आपण पीठ भिजवतो तर थोडंसं असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. त्यामुळे ते छान असं एकजीव होतं आणि यामध्ये छान असा मऊसूतपणाही येतो. हे पीठ ना आपल्याला जास्त पातळ भिजवायचं नाहीये. ही टिप्स मात्र लक्षात असू द्यात, कारण तुम्हाला माहिती असेल आपण ज्यावेळेला उडीद डाळीचे वडे बनवतो तर ते मिश्रण देखील घट्टसर ठेवतो, कारण आपल्याला उडीद वडा हा कुरकुरीत बनवायचा असतो. म्हणून पीठ भिजून झालं, झाकून 10 मिनिटे साईडला ठेवू, तोपर्यंत उर्वरित तयारी करू. तर एवढ्या वेळामध्ये बघा आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आणि मी इकडे कढीपत्ता, मिरच्या, आलं किंवा बटाटे वगैरे सगळी पूर्वतयारी करून घेतलेली होती. तर साधारणतः 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालतीये. अर्धा इंच अद्रक बघा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं, तेही घातलं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि उकडून घेतलेला बटाटा सुद्धा मी मॅश करून यामध्ये घालणार आहे. यामुळे ना वड्यांना टेस्ट तर अप्रतिम येते, पण वडे देखील अजिबात तेलकट होत नाही. नक्की ट्राय करून बघा. तर बघा एवढ्या साहित्याकरिता मी 2 मध्यम साईजचे ना उकडलेले बटाटे घेतले होते. हे बटाटे आपल्याला पराठ्यांकरिता जेवढे वाफवतो ना तेवढेच वाफवून घ्यायचे. अति प्रमाणात मऊसूद वाफवलेला बटाटा नकोय. आता चवीनुसार मीठही घातलं. आता हा बटाटा व्यवस्थित मऊसूद मॅश करून या मिश्रणामध्ये ना मिक्स करून घेऊयात. छान असं एकजीव व्हायला हवा. तुमचं बटाटा जर हाताने व्यवस्थित मऊसूद मॅश करता येत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग हेच बटाटे तुम्ही किसणीने किसून घाला. यामुळे देखील ते पटकन आणि व्यवस्थित एकजीव होतील. तर बघा बटाटा घातल्यानंतर आपलं हे मिश्रण अजून थोडंसं सेलसर झाल्यासारखं तुम्हाला जाणवलं असेल. त्यामुळेच अगोदर पाणी मी तुम्हाला कमीत कमी वापरायला सांगितलं. आता यामध्ये घालूयात अर्धी चिमूट सोडा. सोडा एकदम कमी वापरायचा, अजिबात जास्तीचा नकोय. जास्त सोडा घातला तर वडे जास्त तेल पितील. त्यामुळे अगदी थोडासा सोडा घाला. नाही घातला तरी देखील चालेल. पुन्हा एकदा अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ, मळून घेऊ. यामुळे सोडा एकसारखा संपूर्ण मिश्रणामध्ये मिक्स होईल. तुम्ही हे मिश्रण जेवढं छान असं एकजीव करून घ्याल, मळून घ्याल ना, तेवढीच या मिश्रणामध्ये हवा भरली जाईल आणि आपले वडे सॉफ्ट, मऊसूत, जाळीदार तयार होतील. लगेचच वडे बनवायला घेऊयात, कारण आपलं पीठ छान असं एकजीव झालेलं आहे. आता काय केलं, वाटीमध्ये ना थोडंसं पाणी घेतलं, ते हाताला थोडंसं चोळून घेतलं. यामुळे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही. आता आपल्याला वडे ज्या साईजचे बनवायचे आहेत ना, त्या साईजचा गोळा घ्यायचा, तो गोल करायचा, हातावर थापायचा आणि मधोमध या पद्धतीने बघा होल पाडायचं. या वड्यांचं मिश्रण ना
कितपत पातळसर घट्टसर भिजवायचं हे पूर्णतः आपल्या हातात आहे. त्याचसोबत या मिश्रणामध्ये आपण मिरची किंवा इतरही साहित्य घातलेलं असल्यामुळे वडे फुटण्याचं अजिबातच टेन्शन नसतं. वडा थापून झाला की लगेचच मध्यम गरम तेलामध्ये मध्यम गॅस फ्लेम असताना हा सोडायचा आहे आणि लगेचच दुसरा वडा थापायला घ्यायचा. तर एका वेळेला तुम्ही कढाईमध्ये कमीत कमी 2 किंवा 3 वडे हे सोडू शकतात. जास्त वडे एकाच वेळेला सोडू नका, नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर कमी होईल. तेल थंड झाल्यामुळे हे वडे एकतर फुटू शकता किंवा मग तेलकट तरी होऊ शकता, म्हणजे तेल पिऊ शकता. त्यामुळे तेल हे मध्यम गरम, गॅसची फ्लेम देखील मध्यमच असू द्या. आता हे वडे तेलात सोडल्यानंतर जोपर्यंत स्वतःहून तेलावर तरंगायला लागत नाही किंवा कढईतून वरती सुटायला लागत नाही, तोपर्यंत हे अजिबात झाऱ्याने हलवायचे नाही. ही टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची. ज्या वेळेला हे स्वतःहून वरती येतील किंवा हे छान असे तुम्हाला वाटेल की सेट झाले आहेत, तेलात तळले गेले आहेत, त्याच वेळेला हे पलटवून तुम्ही दुसऱ्या साईडने तळून घ्या. या वड्यांमध्ये बघा आपण मिरची घातलेली असते, त्यामुळे वडा पूर्णतः एक सगट नसतो, मध्ये थोडेफार त्याला होल असतात. त्यातून पूर्णतः वाफ बाहेर निघते, त्यामुळे वडे अजिबात फुटत नाही, ही खात्री देऊन सांगते. वड्यांना बघा आता जोपर्यंत वरून छान असा खरपूस खमंग रंग येत नाही, तोपर्यंत हे अलटपलट करून सतत तळत राहायचे. एकदम फुल गॅसवर हे वडे तळले तर ते आतून कच्चे राहतील आणि एकदमच कमी गॅसवर तळले तर ते वडे तेल पितील आणि छान असे कुरकुरीत देखील होणार नाही. त्यामुळे ही टिप्स आवर्जून लक्षात ठेवा. वडे तळून झाले की लगेच तेलातून निथळून काढायचे आणि एखाद्या डिशमध्ये सर्व करायचे. सेम पद्धतीने आता पटापट इतरही वडे तयार करून घेऊ. तर बघा आता मी थोडेसे छोट्या साईजचे वडे तयार केले होते म्हणून 4 वडे सोडलेले आहेत, पण कमीत कमी 3 ते 4च वडे एका वेळेला तळायचे. जास्त वडे तळण्याचा प्रयत्न करू नका. आणि बघा आपण जरी हा वडा इन्स्टंट बनवलेला असला तरी देखील यामध्ये वापरलेलं संपूर्ण साहित्य हे हेल्दीच आहे. रवा आहे, पोहे आहे किंवा दही आहे. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना देखील हे आवर्जून बनवून देऊ शकता, टिफिनला बनवून देऊ शकता. अजिबात तेलकटही होत नाही, बनवायला देखील अतिशय सोपे आहेत, कमी वेळामध्ये तयार होतात. अचानकच जर एखादा पाहुणा आला असेल, काहीतरी नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. खूप जबरदस्त होते, बनवायला अतिशय सोपे आहे. तयार झालेले वडे गरमागरम सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता. तयार झालेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. या अगोदर मी तुमच्यासोबत बऱ्याचदा सांबार किंवा या अशा चटण्यांची रेसिपी शेअर केली आहे. त्या रेसिपीज देखील चॅनलवर जाऊन आवर्जून बघा. आता या तयार झालेल्या वड्यांपैकी बघा एक मेदूवडा मी तुम्हाला फोडूनही दाखवते. थंड झालेला आहे तरी देखील आवाजावरून लक्षात येत असेल वडा मस्त असा कुरकुरीत आहे. रंग आकार देखील अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे दिसायला देखील हे वडे जबरदस्त दिसत आहे आणि फोडल्यानंतरही बघू शकता आतून किती मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार आहे. यांनी अजिबात तेलही पिलेलं नाहीये. त्यामुळे मला खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडली असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.